पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंद्व सुरू. आमदार सुरेश धस यांचा आरोप. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता. तर वाल्मिकच्या शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात दाखल. वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांचंही बँक खातं गोठवलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई. संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडले. गाडीमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये. 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट. कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षक देखील असल्याचं समोर. बीड हत्या प्रकरणी लातूर आणि बीडनंतर आज बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा इथं मूक मोर्चा. बुलढाण्यातील मूक मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती.